नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। गेली 15 वर्ष भाजपची सत्ता असलेल्या या नागपूर महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकूण 38 प्रभाग नागपूर महानगरपालिकेच्या या आगामी निवडणुकीत असणार आहे। त्यापैकी 37 प्रभागामध्ये 4 नगरसेवक जे आहे ते निवडून येणार आहे। शेवटचा 38वा जो प्रभाग आहे त्यामध्ये 3 नगरसेवक आहे। प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। या प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या काही दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जे आहे जे 2017ला निवडणूक त्यांनी लढली होती त्याचप्रमाणे जसेच्या तसे प्रभाग आहे। काँग्रेसच्याही बऱ्याच नगरसेवकांचे जे प्रभाग आहे त्यातही फारसे बदल काही दिसत नाही, कारण की 2011च्या जनगणनेनुसार आणि 2017ला जी महानगरपालिका निवडणूक झाली होती तशीच प्रभाग रचना काही ठिकाणी थोडेफार बदल आहे तो दिसून येत आहे। आता चर्चा करू भाजपचे जे वरिष्ठ नगरसेवक आहे त्यांची। प्रभाग क्रमांक 11 जो आहे तो भाजप माजी महापौर आणि भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग आहे आणि त्यांच्या प्रभागातही फारसा बदल जो आहे तो दिसून येत नाही। प्रभाग क्रमांक 10 जो आहे तो प्रवीण दटके जो विद्यमान आमदार आहे माजी महापौर होते त्यांचा प्रभाग आहे। त्या प्रभागातही विद्यमान जे काही फारसे बदल दिसून येत नाही। संदीप जोशी यांच्याही प्रभागात फारसे बदल दिसून येत नाही। काँग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुर्दे यांच्या प्रभागात थोडेफार बदल जे आहे ते या ठिकाणी दिसून येतात। तसेच थोडेफार बदल जे आहे ते अविनाश ठाकरे जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत नगरसेवक आहे त्यांच्या प्रभागात दिसून येतात। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे मी नावं घेतले भाजपच्या वरिष्ठ नगरसेवकांचे काही काँग्रेसच्या नगरसेवकांची ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? यातले जे विद्यमान आमदार आहे, कारण की प्रवीण दटके आमदार आहेत ते आता स्वाभाविक यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही। संदीप जोशी हेही विधान परिषदेवर आमदार आहेत तेही निवडणूक लढणार नाही। तर त्या ठिकाणी नवीन चेहरे जे आहे ते भाजपला शोधावे लागणार आहे। प्रभाग रचना 2017 नुसार आहे। 2017चे जर गणित आपण बघितली तर भाजपला मोठं यश त्यावेळेस मिळालं होतं, 108 जागा मिळाल्या होत्या। यावेळेस फटका बसणार का अँटी इन्कम्बन्सीचा की गेले 5 वर्षात जी कामं नागपूर महानगरपालिकेत झाली म्हणजे मेट्रोची कामं असो किंवा सिमेंटचे रस्ते ब्रिजेस किंवा इतर जे कामं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं शहर असल्यामुळे जे कामं आणि पैसा इथे मिळाला त्या विकास कामांवर भाजप ही निवडणूक लढणार आहे, तोच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। स्थानिक आणि याउलट काँग्रेस जी आहे ते जे पाणी तुंबलं फ्लडमुळे पुरामुळे ते सगळे मुद्दे घेऊन भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन निवडणुकीत लढणार आहे। नागपुरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही असणार आहे। तो प्रभाग रचनेवरून असं दिसतंय की फारशी बदल गेल्या वेळच्या प्रभाग रचनेत झालेली नाही। त्यामुळे यावेळेस आता ही जी प्रभाग रचना म्हणजे 38 ही प्रभागाची रचना जाहीर झालेली आहे यावर आक्षेपही नोंदवायचे। आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोणता पक्ष आक्षेप नोंदवणार, कुठला उमेदवार इच्छुक उमेदवार आक्षेप नोंदवणार आणि कुठल्या प्रभागावर नोंदवणार हा प्रश्न आहे। त्याचाही फैसला पुढच्या काही दिवसात होणार आहे। परंतु बिगुल वाजलेला आहे आणि सगळेजण निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न भाजपचा गड असलेल्या या नागपूर महानगरपालिकेत चौथ्यांदा भाजपची सत्ता येणार का? विकासाच्या मुद्द्यावर भाजप ही निवडणूक संपूर्ण लढणार आहे। मुख्यमंत्र्यांचं शहर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शहर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं शहर म्हणून ही निवडणूक भाजपकडनं लढली जाणार आहे। याउलट काँग्रेस जे आहे ते वेगवेगळे मुद्दे घेऊन मैदानात असणार आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही थेट लढत नागपूर महानगरपालिकेत असणार आहे। 2017चीच प्रभाग रचना जवळपास सारखी दिसत आहे। भाजपच्या अनेक दिग्गजांचे प्रभाग जसे ते आहे त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार यात काहीही शंका नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।